10वीच्या परीक्षेत 4 मार्क पाहिजे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, गुरुमय कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहे प्रॅक्टिस सेट 1.3. 1.3मध्ये क्रॅमर्स रूल वापरून आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज काढायच्या आहे. पहिला क्वेश्चन 1.3 मधला आहे, तो आहे ॲक्टिव्हिटी बेस आणि तो परीक्षेमध्ये 1 मार्क्ससाठी येणार आहे. तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे 3, 4, 2, 5. इथे आपल्याला आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 3चं मल्टिप्लिकेशन करायचं आहे 5 सोबत आणि मायनस साईन देऊन 2चं मल्टिप्लिकेशन करायचं आहे 4 सोबत. 2 × 4, 3 × 5 होतात 15. 2 4 जा 8. 15मधून जर का 8 मायनस झाले तर तुमचा आन्सर येणार आहे 7. आपण एका मिनिटामध्ये पहिला प्रश्न सॉल्व केलेला आहे. आता आपल्याला दुसरा प्रश्न सॉल्व करायचा आहे आणि तिथे आपल्याला डीची व्हॅल्यू काढायची आहे. डी म्हणजे डिटर्मिनंट्स. क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट्स. इथे पण तुम्हाला 4 डिटर्मिनंट्स काढायचे आहेत. आपल्याला 4 नंबर्स दिलेले आहे. अगेन आपल्याला करायचं आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन. -1 × 4 मायनस साईन 7 × 2. -4 1 जा -4, -7 2 जा 14. मायनस मायनस गेट प्लस. आपला आन्सर येणार आहे -18. आपल्याला इथे करायचे आहे ॲडिशन आणि साईन द्यायचं आहे मायनसचं. त्यानंतर आपल्याला सेकंड क्वेश्चन दिलेला आहे 5 -7 3 0. आपल्याला याचंसुद्धा डी म्हणजे डिटर्मिनंट काढायचं आहे. आपण करणार आहे 5 × 0 -3 × -7. 5 0 0. देन -7 × 3 -21. मायनस मायनस गेट प्लस. 0 + 21. आपला आन्सर आलेला आहे डिटर्मिनंटचं 21. अशा प्रकारे आपल्याला आता इथे तिसरंही सॉल्व करायचं आहे. तिसरं आपल्याला दिलेलं आहे -7. तिथे आता डिनॉमिनेटर न्यूमरेटरमध्ये आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे 2 डिटर्मिनंट 2 / 5 3. आता इथेही आपल्याला करायचं आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना आपण करणार आहे 7/3 × 1/2 मायनस 5/3 × 3/2. आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन नेहमी करायचं आहे वरचं वरच्यासोबत आणि खालचं जे नंबर्स आहे ते खालच्यासोबत. 7 1 जा 7. 3 × 2 6 -5 3 जा 15. अगेन 3 2 जा 6. आता आपल्याला इथे डिनॉमिनेटर सेम आलेला आहे. जेव्हा डिनॉमिनेटर सेम येते तेव्हा आपल्याला डायरेक्ट करायची असते त्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन. आपल्याला इथे दिलेलं आहे 7 - 15. 7मधून 15 मायनस गेले तर आपला आन्सर येणार आहे -8/6. दोन्ही नंबरला 2ने डिवाईड होते तर आपला आन्सर येणार आहे इथे -4/3.